वड्या घेतल्यात टाकून आता भाजीमध्ये आणि मग टाकते 2 भाकरी. आम्ही दोघं आहे तर 2 भाकरी टाकते फक्त. तोपर्यंत वड्या इकडं शिजतील. वड्या टाकल्यानंतर मस्त झाकण ठेवून मंद गॅसवर आहे ना 15 ते 20 मिनटं ठेवते. आणि इकडं टाकते 2 भाकरी. एक भाकर टाकली, आता एकच शेकवायची आणि घेतो जेवायला. कोमलच्या पप्पांना तर खूप भाजी आवडली. मी तुम्हाला दाखवते कशी केली मी वड्याची भाजी. कोमलच्या पप्पांना देते आधी आणि मग मला घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी झाली काय. कमेंटमध्ये नक्की सांगा. कलरवर जाऊ नका. कलर जरी काळा असला ना तर भाजी इतकी असं म्हणजे चविष्ट झालेली ना की काय सांगू तुम्हाला. आणि आम्हाला अशी काळीच भाजी आवडती बरं का. असं जास्त लय अशी तांबडी लाल अशी आवडत नाही जास्त. सहसा आम्ही काळी भाजीच करतो. तर ही गावाकडची भाजी आहे काळ्या मसाल्याची. तर दाखवते तुम्हाला. कमेंटमध्ये नक्की सांगा वड्याची भाजी कशी झाली म्हणून. तर दाखवते तुम्हाला, बघा आणि मला कमेंट करून सांगा. मी कमेंट नक्की बघन. तोपर्यंत ठेवते. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.